एखादा व्यक्ती, एखादी जात याच्याविषयी मनात किती तिरस्कार असावा. आई काढायची, बहीण काढायची, माय काढायची, शिव्या द्यायच्या, धुतला असता म्हणायचं, मारून टाकू म्हणायचं, टरबुजा म्हणायचं, त्याच्या पुरणपोळ्या काढायच्या, तुला उद्ध्वस्त करू म्हणायचं. काही तुमचं आंदोलन संपावं यासाठी प्रयत्न केले, ॲम्ब्युलन्सची सोय केली, तुम्ही दिलेल्या मागण्या मान्य केल्या, त्याला मात्र तुम्ही वर्षावर जाऊन धुतलं असतं. ही भाषा. नमस्कार. एखादा व्यक्ती, एखादी जात याच्याविषयी मनात किती तिरस्कार असावा. काही अंदाज? म्हणजे तो केवळ ब्राह्मण जातीत जन्माला आला आहे आणि यांना आवडणाऱ्या सगळ्या नेत्यांच्या उरावर बसून तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा बसलाय. इतका राग त्या माणसाविषयी असावा की सगळ्यांचा उल्लेख आदराने करायचा आणि याला मात्र शिव्या देत राहायच्या. आई काढायची, बहीण काढायची, माय काढायची, शिव्या द्यायच्या, धुतला असता म्हणायचं, मारून टाकू म्हणायचं, टरबुजा म्हणायचं, त्याच्या पुरणपोळ्या काढायच्या, तुला उद्ध्वस्त करू म्हणायचं. काही काही याला जातीची लढाई म्हणतात, याला नेता म्हणतात. त्या मनोज जरांगे विषयी बोललं की पुन्हा अनेकांना राग येतो आणि अनेक जण मला पुन्हा माझी सुद्धा आयमाय काढत खाली शिव्या घालत राहतात. मराठा बांधवांनो, छत्रपती शिवरायांच्या या मराठ्यांच्या मातीत आम्ही जन्माला आलो याचा अभिमान आम्हाला वाटतोच. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांच्या विषयीचा आदर आणि अभिमानाची भावना आमच्या मनामध्ये आहेच. ती आहे, असलीच पाहिजे, ते उपकार नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी आमची भावना सुद्धा नाही. तरीही केवळ एक जात म्हणून अशा घाणेरडा शिव्या घालत राहायच्या, हे कुठवर सहन करायचं. लक्षात घ्या, जरांगे नावाच्या मर्कटवंशीय प्राण्याला केलेला विरोध म्हणजे मराठा समाजाला विरोध नाही. या अशा कोलांट उड्या मारणाऱ्या, भावनिक करून समाजाचंच नुकसान करू पाहणाऱ्या कृतज्ञ माणसाला त्यानं काय केलं आहे याची आठवण करून देणं म्हणजे विरोध नव्हे. म्हणजे विरोध नव्हे. तो जातीला विरोध नसतो, त्या माणसाला त्याची आठवण करून देणं असतं. एकेकाळी हे जरांगे फडणवीसांना आईमाईवर शिव्या देत होते. पुढे जेव्हा यांचं आंदोलन थांबलं तेव्हा फडणवीस साहेब विरोध संपला असं हे म्हणाले होते. ऐका. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वैर संपलं, तुमचं आमचं वैर संपलं, तुमचं आमचं वैर संपलं. ऐकलं? आता वाटलं होतं वैर संपलं, विरोध संपला, हा माणूस अगदी साधं सरळ बोलायला लागेल. पण जरांगेंना उचकवणारे पत्रकार, जरांगेंना बोलायला लावणारे पत्रकार, कारण जरांगेंनी त्यांच्या मुखातून देवेंद्र फडणवीसांना शिव्या देणं हे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. कारण फडणवीस पवारांच्या मर्जीतला मुख्यमंत्री न करता स्वतः मुख्यमंत्री होऊन बसलेत. हा या काही टिनपाट पत्रकारांच्या मनातला राग आहे. म्हणून सारखं सारखं विचारायचं. काय संजय राऊत म्हणाले की तुम्ही एकनाथ शिंदेच्या बाबत काय बोलता, तुम्ही फक्त फडणवीसांना टार्गेट करता. आता एकनाथ शिंदेच्या विषयीच्या जरांगेंच्या भावना ऐका. बिचारे एकनाथ शिंदे चांगलेत बरं. ऐका. म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेने तुमच्या कानावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, आंदोलन घडवून आणलंय असं त्यांचं म्हणणं आहे. ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. बरं, ज्या राऊतांनी जरांगेंवर टीका केली आहे त्या राऊतांना जरांगे राऊत साहेब मी ते चांगले नाहीत असं म्हणणार नाही असं काय बोलतायत तेही ऐका.
आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते. कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी. कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी. कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी. अहो जरांगे, याच राऊतांनी तुम्हाला मान्य आहे, तुमच्या समक्ष घडलंय असं करून तुम्ही जे स्वीकारलंय त्याची खिल्ली उडवली आहे. ऐका. स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जो तोडगा काढला आणि मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं असल्यामुळे त्यांचं समाधान हे सगळ्यांचं समाधान. उपोषणाला ते बसले होते 5 दिवस 6 दिवस. त्याच्यामुळे त्यांच्या यातना, त्यांचा क्लेश सरकारनं संपवला असेल तर आम्ही सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो. ऐकलं ना? काय वाटतं मग? तुमच्याविषयी बरं बोललेत राऊत तुम्हाला शिव्या घालणार, पवार तुमची इज्जत काढणार, आमच्यावर ही वेळ आली का म्हणणार, आणि तुम्ही पवारांना साहेब म्हणणार, जाणता राजा म्हणणार. तुमचीच वाक्य ऐकू 3 वेळेसची. ऐका. शरद पवार साहेबांनी यामध्ये जाणते राजे आहेत. मराठा समाजाचे सर्वोच्च मोठे नेते पवार साहेब आहेत. घोषणाच करा. अरे बाप, साहेबांची ऊर्जा आहे का काय? ऊर्जा आहे का काय तुमची? बरोबर. हे ऐकल्यावर काय वाटतं तुमच्या मनात? पवारांच्या विषयी, शिंदेंच्या विषयी, राऊतांच्या विषयी प्रचंड प्रेम आहे. मग ज्या देवेंद्र फडणवीसांनी तुमचं आंदोलन संपावं यासाठी प्रयत्न केले, ॲम्ब्युलन्सची सोय केली, ज्या देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही दिलेल्या मागण्या मान्य केल्या, त्याला मात्र तुम्ही वर्षावर जाऊन धुतलं असतं. ही भाषा ऐका जरांगे, तुम्ही ऐका आणि मराठा बांधवांनो तुम्ही ऐका. हा, फक्त फडणवीसला घ्यायला जाऊ आम्ही. मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते? पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही. मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाची परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं फडणवीसला धुतलं असतं ते जाऊन वर्ष मागल्यावर, आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन. त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे ऐकलं. हा राग कशा करता, कशासाठी? तर फक्त देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून, की शरद पवारांच्या मर्जीतला नाही आणि शरद पवारांचे राजकीय आखाडे उद्ध्वस्त करून राजकारण करतोय म्हणून? जरांगेंना फडणवीसांच्या विषयीचा असलेला हा राग स्पष्टपणे कळतोय. आणि अजून एक सांगू, त्यांच्या समर्थकांनी आता मला शिव्याची लाखोली व्हायला सुरुवात केली असेल एव्हाना. म्हणजे ज्याच्याविषयी आमच्या मनात अपार चांगल्या भावना आहेत त्याला तुम्ही वाटेल त्या शिव्या घालाव्या, आम्ही काहीच बोलू नये अशी अपेक्षा असेल ना, तर किमान या शिव्याच्या विरोधात आम्हाला बोलण्याचा अधिकार तरी आहे. नमस्कार.